अमोल कोल्हे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक. कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार का? ऑफर बाबत ही मोठं वक्तव्य. सविस्तर सांगतो. मित्रांनो, राजकारणात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण शत्रू हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. कालपर्यंत ज्यांच्यावर कडाडून टीका केली, आज त्यांच्यावरच स्तुती सुमने उधळताना नेते दिसतात. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा आहे शरद पवार गटाचे फायर ब्रँड नेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या एका विधानाची. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर महायुतीकडून ऑफर आल्यास काय कराल या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावणार आहे. नेमकं काय घडलंय? अमोल कोल्हेंनी फडणवीसांना इन्फ्रामॅन का म्हटलं? अमोल कोल्हे खरंच शरद पवार गटात नाराज आहेत का? यावर आमदार रोहित पवार काय म्हणाले? आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खरोखरच पक्ष बदलून भाजप किंवा अजित पवार गटात प्रवेश केला तर महायुतीला याचा किती मोठा फायदा होईल? आजच्या या सविस्तर रिपोर्टमध्ये आपण ह्याच सर्व घडामोडींचा इन डेप्थ आढावा घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नाशिकमध्ये नुकतीच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं. पत्रकारांनी कोल्हेंना विचारलं की सत्ताधाऱ्यांकडून अर्थात महायुतीकडून तुम्हाला त्यांच्यासोबत येण्याची कोणती ऑफर आली आहे का? यावर कोल्हे थेट नाही असं म्हणाले नाहीत. कोल्हे सूचकपणे म्हणाले, अशी ऑफर माझ्याकडे आत्तापर्यंत आलेली नाही, परंतु अशी काही ऑफर आली तर मी विचार करेन. या एका वाक्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आणला आहे. पुढे स्पष्टीकरण देताना कोल्हे हसत म्हणाले की मी विचार करेन असं म्हणालो, त्यांच्याकडे जाईनच असं म्हणालो नाही. परंतु राजकारणात विचार करेन या शब्दाला खूप खोल अर्थ असतो. यामुळेच अमोल कोल्हेंच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हे फक्त ऑफरच्या विधानावर थांबले नाहीत तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुकही केलं. कोल्हे म्हणाले की सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात भविष्यातील केंद्रीय नेत्यांची चर्चा होते. त्यात एका मराठी माणसाचं नाव येत असेल तर ती नक्कीच चांगली गोष्ट आहे. जसं दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव विकासाच्या मुद्द्यावर वेगळ्या आदराने घेतलं जातं, तसंच देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता दिल्लीत इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं. एक महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय जोडे बाजूला ठेवून मी एक कौतुक करतोय असं कोल्हे म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावर केलेलं हे प्रांजळ कौतुक की राजकीय पुलांची अर्थात ब्रिज बिल्डिंगची बांधणी सुरू आहे ते येणारा काळच सांगेल. कोल्हेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तात्काळ सावध प्रतिक्रिया देत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार म्हणाले, काहीही झालं तरी आमचे आमदार आणि खासदार फुटणार नाहीत. आमचा सर्व खासदारांवर आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरही पूर्ण विश्वास आहे. भाजपचे काही लोक मुद्दामून अशा चर्चा पेरण्याचं काम करत असावेत, परंतु आमचा पक्ष फुटेल असं मला अजिबात वाटत नाही. रोहित पवारांनी कोल्हेंची पाठराखण केली असली तरी या एका विधानाने राजकीय वातावरण नक्कीच तापलं आहे. आता वळूया आपल्या विशेष राजकीय विश्लेषणाकडे. अमोल कोल्हेंचं राजकारणातील महत्त्व नेमकं काय आहे? मित्रांनो, अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या पक्षाचे फक्त खासदार नाहीत तर ते पक्षाचे सर्वात मोठे स्टार प्रचारक राहिले आहेत. त्यांच्याकडे तरुणांना आणि सर्वसामान्यांना आकर्षित करणारी अमोघ वक्तृत्व शैली आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी महायुती, विशेषतः अजित पवार गट आणि भाजपच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी महायुतीच्या तगड्या आवाहनाला अर्थात शिवाजीराव आढळराव पाटील यांना तोंड देत मिळवलेला विजय हा त्यांच्या लोकप्रियतेचा आणि राजकीय ताकदीचा मोठा पुरावा आहे. पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्यामुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा आणि भावनिक चाहता वर्ग आहे. त्यामुळे महायुतीसाठी ते नेहमीच एक मोठा आवाहन आणि डोकेदुखी ठरले आहेत. ही शक्यता जरी आत्ताच खरी वाटली नसली तरी समजा उद्या खरोखरच अमोल कोल्हे यांनी ऑफर स्वीकारली आणि भाजप किंवा अजित पवार गटाची वाट धरली तर महायुतीला किती मोठा फायदा होईल चला तेही सांगतो.
सर्वप्रथम शरद पवारांच्या नरेटिव्हला मोठा धक्का. कोल्हे हे शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या आणि आक्रमक नेत्यांपैकी एक मानले जातात. जर असा स्टार प्रचारक पक्ष सोडून गेला तर शरद पवार गटाच्या नैतिक धैर्याला खूप मोठा धक्का बसेल. द्वितीय, महायुतीला एक बुलंद आवाज आणि सेलिब्रिटी चेहरा मिळेल. भाजप आणि अजित पवार गटाकडे अनेक दिग्गज नेते आणि रणनीतिकार आहेत, परंतु कोल्हेसारखा मैदानात उतरून थेट जनतेशी कनेक्ट होणारा, ऐतिहासिक दाखले देऊन भाषण करणारा मास लीडर आणि वक्ता त्यांना मिळेल. निवडणुकींचा सभा गाजवण्यासाठी महायुतीला हा एक मोठा हुकमी इक्का ठरेल. तृतीय, शिरूर आणि पुणे पट्ट्यात महायुतीची ताकद वाढेल. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पुणे आणि शिरूर पट्ट्यात महायुतीची ताकद अधिक भक्कम होईल. कोल्हेंचा तरुण वर्ग आणि महिलांमधील प्रभाव थेट महायुतीच्या पारड्यात पडेल. चौथं, मनोवैज्ञानिक विजय अर्थात सायकोलॉजिकल विक्ट्री. आमचे नेते फोडले असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाला हा सर्वात मोठा मानसिक धक्का असेल. ज्या नेत्याने महायुतीवर सर्वात जास्त टीका केली तोच नेता जर विकासाच्या मुद्द्यावर महायुतीसोबत आला तर हा महायुतीचा राजकारणातील मोठा मास्टर स्ट्रोक मानला जाईल. मित्रांनो, अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांना इन्फ्रामॅन म्हणणं आणि ऑफरचा विचार करेल असं म्हणणं ही केवळ एक राजकीय गुगली आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी त्यांनी शरद पवार म्हणतील तेच धोरण म्हणत स्वतःला सावरलं आहे, परंतु राजकारणात धूर तिथेच निघतो जिथे कुठेतरी थोडी आग लागलेली असते. तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हे यांनी खरंच महायुतीत जावं की त्यांनी शरद पवारांसोबतच निष्ठावान राहावं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.